परतवाडा येथील प्रकरणातील मुख्य आरोपीचा जो घर आहे त्या घरातील जो अनधिकृत बांधकाम होतं ते आता या ठिकाणी जेसीबीनं पाहण्यात आलेलं पाहू शकतो की हा तो बाहेरील जिना होता, तो बाहेरील जिना जो आहे तो आता या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने पाडलेला आहे। इकडे बघितलं नगर परिषदेने संपूर्ण कारवाई केलेली आहे आणि जो घराचा दुसरा मजला आहे तो दुसरा मजला सुद्धा बांधकामाची परवानगी घेतली नाही अशा प्रकारची नोटीस जी आहे त्या घरावर लावलेली आहे। त्यामुळे 30 दिवसाच्या आतमध्ये वरचं घर सुद्धा खाली करावं, नाही तर आम्ही पोलिसांना घेऊन अतिक्रमण करू असा तो इशारा जो आहे त्या नोटीस मध्ये दिलेला आहे। आणि मोठ्या प्रमाणात ठिकाणी बघ्याची जी गर्दी आहे त्या गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे आणि या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणात नागरिक त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। आणि या ठिकाणी बघितलं तर जो मुख्य आरोपी आहे अयान अहमद याचं घराचं जे बांधकाम आहे ते आता अनधिकृत जे बांधकाम आहे ते पाडण्याची जी मोहीम आहे आता त्या नगर परिषदेने सुरू केलेली आहे। या ठिकाणी खुद्द स्वतः आमदार प्रवीण तायडे आहेत। आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत। मग काय सांगाल? एरिया जो है वो उसके ऊपर बुलडोजर चलाया हुआ है। अतिक्रमित एरिया पे जो शेड है और जिना था वो तोड़ा गया है और जो ऊपर का मजला है जो ये है वो कंस्ट्रक्शन की जो परमिशन लगती है नगर परिषद की वो नहीं थी, इसीलिए उसको भी 30 दिन की नोटिस लगाया हुआ है। वो 30 दिन बाद वो भी गिराया जाएगा। इस घटने में 4 आरोपी को अटक किया है और भी आरोपी हो सकते हैं। संदिग्ध आरोपी एक के बाद 4 निकले हैं और संदिग्ध पीड़ित शोषित महिला वो भी बढ़ने की आशंका जताई गई है। इसमें वो बड़ा रैकेट होने की संभावना बघितलं या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिकांची गर्दी गोळा झालेली आहे आणि त्याचे अनधिकृत जे बांधकाम होतं ते बांधकाम आता नगर परिषदेच्या माध्यमातून पाडण्यास सुरुवात झालेली आहे। तर दुसऱ्या मजल्यावरील जे बांधकाम आहे ते बांधकाम स्वतः त्यांनी काढावं, नाही तर 30 दिवसामध्ये आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करून ते काढू असा जो इशारा आहे तो नगर परिषदेने अयान अहमद याच्या परिवाराला दिला आहे।